चला बघा, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्रातील नदी प्रणाली आपली सुरू आहे आणि नदी प्रणालीमध्ये आपण काय केलं बघा, सुरुवातीच्या 1-2 ज्या नद्या आहेत, जसं गोदावरीचा आपण पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. बघा, गोदावरीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला बघा, सर्वात मोठं जर खोरं कुणाचं आहे गोदावरीच्या नंतर, तर ते आहे बघा त्या ठिकाणी भीमा नदीचं. तिचाही त्या ठिकाणी आपण पाठीमागं अभ्यास केलेला आहे. आता आपण काय करतो बघा, सुरुवातीला पठारावरील ज्या नद्या आहेत आणि त्याही पूर्वेकडे वाहणाऱ्या यांचा आपण अभ्यास करतोय. तर गोदावरी झाली, भीमा झाली. आजच्या तासामध्ये आपण काय करू बघा, आता तिसऱ्या नदीला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवू, चला कृष्णा नदी. आता पहिला तर एक मुद्दा आपल्याला क्लिअर असणं आवश्यक आहे बघा, जे तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं, नदी कोणती पण असू द्या, आपले काही बेसिक मुद्दे आहेत बघा त्या नदी संदर्भातले, ते बेसिक मुद्दे आपले काय पाहिजे या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. पहिला मुद्दा या ठिकाणी बघा, तुम्हाला नदीचा उगम जो आहे तो उगम आपला क्लिअर पाहिजे. त्यानंतर ती जी नदी आहे बघा, त्या नदीच्या प्रवाहाची दिशा तुमची क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर प्रवाहित जे राज्य आहेत बघा ते पण आपले क्लिअर पाहिजे. प्रवाहित राज्याच्या नंतर प्रवाहित जिल्हे तुमचे क्लिअर पाहिजे. त्यानंतर बघा त्या नदीचं क्षेत्रफळ, त्यानंतर आहे बघा त्या नदीची लांबी, आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा त्या ज्या नदीचा राजकीय प्रवास आहे तो राजकीय प्रवास पण आपला कसा पाहिजे बघा त्या ठिकाणी क्लिअर पाहिजे. म्हणजे पॉईंट आपले सेम आहेत, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी काही चेंजेस वगैरे जे आहेत ते नको आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळेस आपले हे प्रॉब्लेम या ठिकाणी सेम म्हणजे पॉईंट आपले सेम आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, सेकंड तुमचा जो मुद्दा आहे, त्या नदीच्या खोऱ्यामध्ये कोणती मृदा आढळते, कोणते पिकं आपण त्या नदीच्या खोऱ्यामध्ये पिकवतोय. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं बघा, खनिजं कोणती कोणती आहेत. आणि त्याच्यानंतर आहे बघा पुढचा पॉईंट वीज केंद्राचा, तो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि तिसरा टप्पा आहे बघा, त्या नदीच्या उपनद्या आपल्या या ठिकाणी क्लिअर पाहिजेत. त्यानंतर त्या नदीच्या खोऱ्यामध्ये असणारे मेन धरणं, त्यानंतर बघा या ठिकाणी शहरं, आणि शेवटी आहे बघा संगम, आणि बाकी छोटी मोठी इतर बेसिक माहिती असते जी आपल्याला या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. मग आता आपल्याला गोदावरीचा आपण पूर्णपणे अभ्यास केला आहे, कृष्णा नदीचाही आपल्या त्या ठिकाणी अभ्यास झालेला आहे. आता आपण काय करू बघा, या ठिकाणी सुरुवात करूया आपल्या पुढच्या नदीला, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवतो कृष्णा नदी. मग आता काय करायचं बघा, जर आपण कृष्णा नदीचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे सातारा आहे, साताराच्या नंतर जर आपण बघितलं बघा या भागामध्ये या ठिकाणी सांगली जिल्हा आहे. सांगलीच्या नंतर इकडल्या स्पेसमध्ये जर आपण आलो तर या भागामध्ये लक्षात ठेवतो बघा, हा पूर्णपणे कोल्हापूर जिल्हा आहे. म्हणजे एकंदरीत असा तुम्हाला पूर्णपणे काय बघा या ठिकाणी सरळ सरळ ह्या नदीचा आपल्याला या ठिकाणी प्रवास पाहायला मिळतो 3 जिल्ह्यामध्ये. पहिला जिल्हा आपण जर बघितलं तर कोणता जिल्हा आहे बघा, या ठिकाणी हा सातारा जिल्हा. साताऱ्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर या भागामध्ये हा सांगली जिल्हा आहे. आणि सांगलीच्या नंतर लक्षात ठेवायचं खालच्या स्पेसमध्ये कोणता बघा, या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा. ओके, एकदा नाव देऊन टाकू आपण जिल्ह्यांचे. इथं सातारा जिल्हा, त्यानंतर जर आपण बघितलं बघा सांगली जिल्हा, त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये आहे बघा या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा. अशा 3 जिल्ह्यामधून ही जी कृष्णा आहे बघा ती त्या ठिकाणी प्रवाहित असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग आता पूर्णपणे होतोय काय बघा, जर आपण या नदीचा जर विचार केला तर साताऱ्यामधनं त्या ठिकाणी सांगली, नंतर कोल्हापूर, कोल्हापूरच्या नंतर आपण जर बघितलं बघा कर्नाटक राज्य, कर्नाटकच्या नंतर त्या ठिकाणी तेलंगणा, आणि तेलंगणाच्या नंतर पुढं आहे बघा त्या ठिकाणी आंध्र प्रदेश नावाचं राज्य. असा पूर्णपणे तिचा आपल्याला हा जो प्रवास आहे बघा तो प्रवास त्या ठिकाणी सांगावा लागेल. मग आता आपल्याला पॉईंट आपले सोडायचे नाही. आता पॉईंट कोणते, हे मेन मुद्दे आहेत आपले. मग आता पहिला मुद्दा तुम्हाला काय पाहिजे बघा, नदीचा उगम क्लिअर पाहिजे. मग आता जर आपण या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम जर बघितला तर कृष्णा नदीचा उगम झालेला आहे बघा सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर नावाचा पॉईंट आहे. मग या महाबळेश्वरमध्ये काय झालं बघा, या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम आपल्याला पाहायला मिळतो. पण आता उगमासंदर्भात तुम्हाला अजून 2-3 मुद्दे आहेत, ते पण आपल्याला ह्या उगमाच्या बरोबर लक्षात ठेवायचे. मग ते 2-3 मुद्दे कोणते बघा. मग आता ज्या ठिकाणी या नदीचा उगम झालाय ते ठिकाण आपल्याला सांगावं लागेल कोणतं आहे बघा, महाबळेश्वर. आता महाबळेश्वरचा जर आपण विचार केला तर बघा सातारा जिल्हा आहे, आणि साताऱ्याच्या जर आपण पश्चिमेकडे गेलो बघा तर डायरेक्ट कोकण आहे. ओके, रत्नागिरी वगैरे सिंधुदुर्ग ते जिल्हे. म्हणजे आता कोकणच्या पलीकडे डायरेक्ट अरबी समुद्र आहे. म्हणजे सरळ सरळ जर आपण विचार केला बघा तर या भागामध्ये पूर्णपणे आपल्याला अरबी समुद्राचा स्पेस पाहायला मिळतो बघा. आता आपण असं म्हणू शकतो की हे जे डिस्टन्स आहे अरबी समुद्रापासून ते महाबळेश्वरपर्यंतचं, तर हे डिस्टन्स लक्षात ठेवायचं किती आहे बघा त्या ठिकाणी 65 किलोमीटर आहे. काय बोलले, 65 किलोमीटर. म्हणजे पहिला आपला भाग या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे की कृष्णा नदीचा जो उगम आहे
तो उगम लक्षात ठेव. चला, अरबी समुद्राच्या पूर्वेकडं काय बोललो मी, कृष्णा नदीचा जो उगम आहे तो अरबी समुद्राच्या पूर्वेकडं 65 किलोमीटर अंतरावरती या महाबळेश्वर या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळतो. मग आता महाबळेश्वर या ठिकाणी झालाय. अजून एक भाग लक्षात ठेव. चला, जिथं ही नदी उगम पावलेली आहे महाबळेश्वर हे जे ठिकाण आहे बघा, हे ठिकाण तुम्हाला समुद्र सपाटीपासून 1438 मीटर उंचीवरती पाहायला मिळतं बघा. काय बोललो मी, 1438 मीटर उंचीवरती हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे कृष्णा नदीचा उगम पाहत असताना आपल्याला दोन मुद्दे त्याच्यामध्ये ऍड करायचे. पहिला मुद्दा, अरबी समुद्रापासून पूर्वेकडे 65 किलोमीटर अंतरावरती ही नदी उगम पावलेली आहे आणि समुद्र सपाटीपासून उंचीवरती किती बघा त्या ठिकाणी 1438 मीटर उंचीवरती आपल्याला कृष्णा ही नदी उगम पावलेली पाहायला मिळते. मग आता कृष्णा नदी बघा ज्या ठिकाणी उगम पावलेली आहे ते ठिकाण तुम्हाला मी आता सांगितलंय कोणतं, महाबळेश्वर. मग आता या महाबळेश्वरला काय झालं बघा, कृष्णा बरोबर अजून त्या ठिकाणी काही नद्या आहेत ज्यांचा उगम झालेला आहे. जसा पहिली नदी आता तुम्हाला मी सांगितली कृष्णा आहे. त्याच्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं बघा, वेण्णा नदी आहे. कृष्णा, वेण्णा. त्याच्यानंतर आहे बघा कोयना नावाची नदी. कोयनाच्या नंतर आपण जर बघितलं तर गायत्री नावाची नदी आहे आणि या गायत्रीच्या नंतर लक्षात ठेवलं बघा सावित्री नावाची नदी आहे. असा 5 नद्यांचा उगम त्या ठिकाणी कुठं झालाय तर त्या महाबळेश्वरमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा बघा, एक निसर्गाचा चमत्कार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तो चमत्कार कोणता लक्षात घ्या. या 5 नद्यांचं पाणी काय झालं बघा, शेवटी फायनली या महाबळेश्वरमध्ये काय बोललो मी, महाबळेश्वरमध्ये एक त्या ठिकाणी बघा शिव मंदिर आहे. काय बोललो तुम्हाला मी, एक शिव मंदिर आहे. आणि आपला एक निसर्गाचा चमत्कार आपण असं म्हणूया की या 5ही नद्यांचं पाणी या मंदिरामध्ये काय होतं बघा त्या ठिकाणी, त्या जे काही पिंड आहे बघा त्या पिंडीवरती त्या ठिकाणी येऊन पडतं. आणि त्या पिंडीला किंवा त्या शिव मंदिराला आपण एक नाव दिलेलं आहे आणि ते नाव लक्षात ठेव. चला, ज्याला आपण त्या ठिकाणी पंचगंगा मंदिर असं म्हणूया. पंचगंगा मंदिर म्हणजे तुम्हाला कोल्हापूरमध्ये जायचं नाहीये. कोल्हापूरमध्ये पंचगंगा मंदिर नाहीये, ती पंचगंगा नदी आहे. मी तुम्हाला पंचगंगा मंदिराबद्दल बोलतोय आणि हे पंचगंगा मंदिर तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये हे जे महाबळेश्वर आहे बघा त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ओके, मग या पंचगंगा मंदिरातल्या 5 नद्या कोणत्या, एक आहे बघा कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री. अशा 5 नद्या ह्या तुमच्या पंचगंगा मंदिरामध्ये येतात आणि हे पंचगंगा मंदिर सातारा जिल्ह्यामधील काय बघा त्या ठिकाणी महाबळेश्वर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ओके, म्हणजे पहिला मुद्दा आपल्याला काय करायचं बघा, कृष्णाचा उगम या ठिकाणी आपला क्लिअर असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बघा प्रवाहाची दिशा. डायग्राम समोर असले म्हणजे आपले बरेचसे पॉईंट क्लिअर होतात. मग आता प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. ओके, त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बघा प्रवाहित राज्य. आता प्रवाहित राज्य या ठिकाणी डायरेक्ट 4 आहेत. एक आहे बघा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि पुढचं कोणतं बघा त्या ठिकाणी आंध्र प्रदेश आहे. म्हणजे अशा 4 राज्यांमधनं काय झालं, ही नदी या ठिकाणी प्रवाहित असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा पुढचा तुमचा मुद्दा आहे प्रवाहित जिल्ह्यांचा. मग आता जर आपण कृष्णा नदीचा पूर्णपणे जर विचार केला तर या नदीच्या प्रवाहामध्ये तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे 3 जिल्हे पाहायला मिळतात. म्हणजे सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधून काय झालं बघा, ही नदी या ठिकाणी पूर्णपणे प्रवाहित आहे. तो एक भाग लक्षात ठेव. चला, त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा त्या ठिकाणी क्षेत्रफळाचा. मग आता ज्यावेळेस आपण या कृष्णा नदीचं क्षेत्रफळ पाहतो बघा, तसं भारतामधलं क्षेत्रफळ म्हणजे या 4 राज्यामध्ये काय झालंय 2,58,948 चौरस किलोमीटर काय झालंय, एवढं क्षेत्रफळ या नदीनं या 4 राज्याचं काय बघा त्या ठिकाणी व्यापलेलं आहे. किती बोललोय, 2,58,948 चौरस किलोमीटर. मग त्यापैकी बघा आपण जर आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राने काय केलंय, म्हणजे महाराष्ट्रामध्ये या कृष्णा नदीनं जेवढं क्षेत्रफळ आपलं बघा ते लक्षात ठेव. चला, 28,700 चौरस किलोमीटर एवढा एरिया हा महाराष्ट्राचा या नदीनं आपल्याला व्यापलेला पाहायला मिळतो. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी जवळजवळ या ठिकाणी 9.32% जो भाग आहे बघा, एवढा भाग आपल्याला या कृष्णा नदीनं या ठिकाणी महाराष्ट्राचा व्यापलेला पाहायला मिळतो बघा. किती बोललोय मी, 9.32%. ओके, आणि प्रॉपर जर आपण क्षेत्रफळ जर बघितलं तर 28,700 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे तुम्हाला या कृष्णा नदीनं आपल्या महाराष्ट्राचं व्यापलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा लांबीचा. मग आता लांबी पण आपल्याला काय करायची बघा, 2 प्रकारची लांबी या ठिकाणी कन्सिडर करायची आहे कृष्णा नदीची.
मग ही दोन प्रकारची लांबी कोणती बघा, पहिली लांबी जर आपण बघितली बघा ही आहे त्या ठिकाणी भारतामधली। मग आता या 4 राज्यामध्ये कृष्णाची एकूण लांबी आहे बघा या ठिकाणी 1400 किलोमीटर। पैकी आपण जर आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला कृष्णा नदीची एकूण लांबी त्या ठिकाणी किती सांगावी लागते बघा, 282 किलोमीटर ही महाराष्ट्रातली आणि 1400 किलोमीटर बघा टोटली पूर्णपणे, म्हणजे या 4 राज्यामधील लांबी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। आणि आता पहिल्या याच्यामधला शेवटचा पॉईंट तो म्हणजे या नदीचा पूर्णपणे राजकीय प्रवास। मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय, फक्त काय करा बघा, नदीचा राजकीय प्रवास क्लिअर करा। जर एखाद्या नदीचा राजकीय प्रवास तुमचा जर क्लिअर झाला तर समजून घ्यायचं चला ती नदी तुमची क्लिअर झाली। ओके, मग आता कृष्णाचा राजकीय प्रवास पाहत असताना आपल्याला काय करायचं बघा, पूर्णपणे हे सगळं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। मग आता बघा सातारा जिल्ह्यामध्ये जो काही महाबळेश्वर आहे तिथून ही नदी उगम पावते। सातारा जिल्हा नंतर सांगली जिल्हा आणि सांगलीमधून त्या ठिकाणी काय बघा कोल्हापूर जिल्हा। मग आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड नावाचा तालुका आहे जो अति दक्षिणेकडे आहे आणि या चंदगडमधून काय झालं बघा, ही नदी डायरेक्ट त्या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये गेली। कर्नाटकमधून त्या ठिकाणी तेलंगणामध्ये, तेलंगणामधून आंध्र प्रदेशमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये जर आपण आलो बघा तर या आंध्र प्रदेशमध्ये एक जिल्हाच आहे ज्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवू चला, ज्याला आपण त्या ठिकाणी कृष्णा जिल्हा म्हणूया, नावच आहे त्या ठिकाणी जिल्ह्याचं कृष्णा जिल्हा। आणि या कृष्णा जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक ठिकाण आहे बघा ज्या ठिकाणचं नाव आपल्याला क्लिअर असणं आवश्यक आहे, ज्याला आपण मसुलीपट्टणम असं म्हणूया। काय बोललो बघा, मसुलीपट्टणम, ज्याला तुम्ही मच्छलीपट्टणम असं पण बोलू शकता। आणि या मच्छलीपट्टणममध्ये किंवा त्या मसुलीपट्टणममध्ये एक बेट आहे बघा, ज्या बेटाचं नाव लक्षात ठेवू चला, ज्याला आपण त्या ठिकाणी दिवी नावाचं बेट म्हणूया। तर या दिवी बेटामध्ये जाऊन ही जी कृष्णा नदी आहे बघा, ही नदी या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते। हा एक मुद्दा आपला क्लिअर असणं आवश्यक आहे। म्हणजे कधी कधी काय होतं बघा, अशा टाईपचे जर तुम्हाला प्रश्न विचारले तर याचा आन्सर आपल्याला या ठिकाणी देता येणं आवश्यक आहे। ओके, म्हणजे ही जी नदी आहे बघा ही शेवटी मसुलीपट्टणममध्ये जाऊन त्या दिवी बेटाजवळ जाऊन शेवटी फायनली काय बघा बंगालच्या उपसागराला मिळालेली आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। ओके, चला एवढे पॉईंट तुमचे क्लिअर पाहिजेत। आता त्याच्यानंतर आपण जो बघा त्या ठिकाणी मृदेकडे। मग आता ज्यावेळेस तुम्ही कृष्णा नदीच्या खोऱ्यातली पूर्णपणे मृदा बघता बघा तर जनरली झालंय काय, या कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारची मृदा पाहायला मिळते। आता सरळ सरळ 2 प्रकारची कोणती बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी उत्तर कृष्णा खोरं असं म्हणूया। काय बोललो बघा, उत्तर कृष्णा नदीचं खोरं आणि सेकंड आहे बघा त्या ठिकाणी दक्षिण कृष्णा नदीचं खोरं। आता उत्तर कृष्णा नदीचं खोरं आपल्याला कुठपर्यंत घ्यायचं आहे आणि दक्षिण कृष्णा नदीचं खोरं तुम्हाला कुठपर्यंत घ्यायचं बघा। आता उत्तर कृष्णा नदी म्हणजे सातारा आणि सांगली जिल्ह्याचा अर्धा भाग। मग आता सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यांच्या भागाला आपण त्या ठिकाणी उत्तर कृष्णा खोरं असं म्हणूया। आणि या उत्तर कृष्णा खोऱ्यामध्ये आपल्याला पूर्णपणे काय बघा संचयित झालेली गाळाची मृदा पाहायला मिळते। आणि दक्षिण या ठिकाणी कृष्णा खोऱ्यामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग, या भागात आपण जर आलो बघा तर या भागामध्ये आपल्याला पूर्णपणे ही जी जांभी मृदा आहे तर ही जांभी मृदा काय बघा या ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजे 2 प्रकारच्या मृदा तुम्हाला कृष्णा खोऱ्यामध्ये पाहायला मिळतात। कृष्णाच्या काही पट्ट्यामध्ये या ठिकाणी सरळ संचयित झालेली गाळाची मृदा आणि दक्षिण खोऱ्यामध्ये जर आपण आलो बघा कृष्णा नदीच्या तर त्या ठिकाणी तुम्हाला जांभी मृदा या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर पुढचा तुमचा मुद्दा आहे बघा पिकं। जर आपण आता इथं जर विचार केला बघा तर कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी सरळ सरळ 3 जिल्ह्यामध्ये 3 प्रकारची जी पिकं आहेत बघा, ही पिकं त्या ठिकाणी मेजरली घेतली जातात। मग आता ही पिकं कोणती, जर आपण सातारा जिल्ह्यामध्ये आलो बघा तर सातारा जिल्ह्यामध्ये जे प्रामुख्याने या ठिकाणी पीक पिकवलं जातं ते सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी स्ट्रॉबेरी असं म्हणूया। काय बोललो बघा, स्ट्रॉबेरी। जर आपण सांगली जिल्ह्यामध्ये आलो बघा तर या सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं बघा ते आहे त्या ठिकाणी हळदीचं। आणि जर आपण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलो तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही जे तंबाखू आहे बघा तर या तंबाखूचं त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं। म्हणजे असे 3 जिल्हे आहेत आणि या 3 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 3 प्रकारचे पिकं जे आहेत हे आपल्याला कृष्णा खोऱ्यामध्ये पाहायला मिळतात। सातारामध्ये स्ट्रॉबेरी आहे, सांगलीमध्ये हळद आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काय बघा तंबाखूचं उत्पादन हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या कृष्णा खोऱ्यामध्ये घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा त्या ठिकाणी खनिजांचा। आता एकंदरीत आपण जर विचार केला बघा तर महाराष्ट्रामध्ये आपण जर टोटली जर खनिज संपत्तीचा जर विचार केला बघा तर महाराष्ट्रातली जवळजवळ मॅक्झिमम खनिज संपत्ती ही महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये म्हणजे विदर्भामध्ये आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये म्हणजेच त्या ठिकाणी बघा दक्षिण कोकणामध्ये म्हणजेच त्या ठिकाणी ह्या कृष्णाच्या खोऱ्यामध्ये आपल्याला एकवटलेली पाहायला मिळते।
मग आता दक्षिण महाराष्ट्रामध्ये ही खनिज संपत्ती आपल्याला कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये एकवटलेली पाहायला मिळते बघा। म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघा वर्धा आणि वैनगंगा ह्या तुम्हाला विदर्भातल्या नद्या पाहायला मिळतील। म्हणजे महाराष्ट्रातील जर खनिज संपन्न नद्यांची जर खोरी कोणती असतील तर बघा राज्यातील खनिज संपन्न नद्यांची खोरी आपल्याला सरळ विदर्भातले वर्धा वैनगंगा आणि दुसरं बघा त्या ठिकाणी इथं दक्षिण महाराष्ट्रातलं जी कृष्णा नदी आहे बघा ती या ठिकाणी पाहायला मिळते। मग आता खनिज कोणते कोणते आहेत बघा, सातारा असेल किंवा त्या ठिकाणी सांगली जिल्हा असेल, विशेष करून सातारा जिल्ह्यामध्ये जर आपण आलो बघा तर सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला ॲस्बेस्टॉस नावाचं एक खनिज पाहायला मिळतं बघा। काय बोललो मी, ॲस्बेस्टॉस। सांगली जिल्ह्यामध्ये जर आपण आलो तर सांगली जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी संगम रवर आपण ज्याला म्हणूया हे एक त्या ठिकाणी खनिज पाहायला मिळतं। संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर संगम रवर हा एक दगडाचा प्रकार आहे आणि हे त्या ठिकाणी खनिजामध्ये मोडतो बघा। मग महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये पण आपल्याला त्या ठिकाणी संगम रवर पाहायला मिळतं आणि त्याच्या खालोखाल जर आपण बघितलं बघा तर सांगली जिल्ह्यामध्ये पण आपल्याला या ठिकाणी हे जे संगम रवर आहे बघा ते पण पाहायला मिळेल। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर आपण आलो तर लक्षात ठेवायचं बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे जे बॉक्साईड आहे हे आपल्याला पाहायला मिळतं बघा। ओके, म्हणजे बॉक्साईडचे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर स्टॉक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो आहे बघा त्या ठिकाणी या कोल्हापूरमध्ये आणि या कृष्णा रिव्हरच्या बेसिनमध्ये आपल्याला पूर्णपणे हा पाहायला मिळतो। ओके, म्हणजे एक एक पॉईंट आपल्या या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे। आणि आता शेवटचा मुद्दा आहे बघा त्या ठिकाणी वीज केंद्राचा। आता एकंदरीत आपण जर विचार केला बघा तर कृष्णा खोऱ्यामध्ये तसं कृष्णाची एक उपनदी आहे बघा जिला आपण त्या ठिकाणी कोयना म्हणूया आणि या कोयना नदीच्या त्या पूर्णपणे प्रवाहामध्ये एक मोठं धरण आहे ज्या धरणाचं नाव लक्षात ठेवायचं बघा कोयना धरण। आता मुद्दा असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विद्युत निर्मिती क्षमता असणारं जर जलविद्युत केंद्र जर कोणतं आहे बघा तर सर्वाधिक त्या ठिकाणी विद्युत निर्मिती क्षमता असणारं महाराष्ट्रातलं जलविद्युत केंद्र आहे हे कोयना नदीच्या काठावर असणारं या ठिकाणी कोयना जलविद्युत केंद्र। ओके, म्हणजे आपल्याला विद्युत केंद्राचा अभ्यास करताना सरळ त्या ठिकाणी जलविद्युत केंद्र माहीत असणं आवश्यक आहे आणि या कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला कोयना जलविद्युत केंद्र पाहायला मिळतं जे त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, कोयना नदीच्या काठावरती। आता हे झाले तुमचे मेन पॉईंट। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा आता उपनद्यांकडे जायचं आहे। मग आता कृष्णा खोऱ्याच्या उपनद्या पाहत असताना पहिला तर मुद्दा नदीचा प्रवाह जर पूर्वेकडे आहे तर या नदीला मिळणाऱ्या नद्या एक तर उत्तरेकडून किंवा एक तर काय बघा त्या ठिकाणी दक्षिणेकडनं मिळत असतात हे एक लक्षात ठेवायचं। मग आता जर तुम्ही उत्तरेकडनं जर गेले बघा तर उत्तरेकडनं सांगली जिल्ह्यामध्ये एक नदी आहे ज्या नदीचं नाव लक्षात ठेवायचं एरळा नावाची नदी आहे बघा। काय बोललो मी, एरळा। त्यानंतर या एरळाच्या पुन्हा दोन उपनद्या आहेत। कधी कधी काय बरं मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं आपल्याला काय करायचंय एक तर मुख्य नदी त्या मुख्य नदीच्या उपनद्या आणि तिच्या पण उपनद्या ह्या जर तुम्हाला विचारल्या तर 100% लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला बघा। मग आता आपली मेन नदी कोणती आहे, कृष्णा नदी। आता कृष्णा नदीची प्रमुख उपनदी कोणती त्या ठिकाणी, एरळा आहे। मग आता या एरळाच्या दोन उपनद्या त्यापैकी पहिली आहे बघा जिला आपण त्या ठिकाणी आम्रणी असं म्हणूया। काय बोललो बघा, आम्रणी। आणि अजून एक आहे ज्या नदीचं नाव आपल्याला क्लिअर असणं आवश्यक आहे जिला आपण त्या ठिकाणी नंदला असं म्हणूया। म्हणजे उत्तरेकडनं आपण जर विचार केला उत्तर दिशेनं तर या नदीला मिळणारी प्रमुख एक उपनदी आहे आणि ती म्हणजे कोणती असेल तर ती आहे बघा त्या ठिकाणी एरळा नावाची नदी। आणि मग ह्या एरळाच्या दोन उपनद्या लक्षात ठेवायला नंदला आणि आम्रणी। ओके, चलो आता त्यानंतर बघा जर आपण ह्या कृष्णाच्या नदीचा दक्षिणेकडून जर विचार केला बघा, काय बोललो मी, दक्षिणेकडनं, तर दक्षिणेकडून पण त्या ठिकाणी तुम्हाला कृष्णा नदीला अनेक नद्या ज्या आहेत ह्या नद्या या ठिकाणी इथं मिळताना पाहायला मिळतील बघा। त्याच्यामध्ये पहिला एक भाग लक्षात ठेवायचा सातारा जिल्ह्यामध्येच आहे बघा या ठिकाणी वेण्णा नावाची एक नदी आहे। काय बोललोय, वेण्णा। वेण्णाच्या नंतर आपण जर बघितलं बघा या ठिकाणी कोयना नावाची पण एक नदी आहे। त्यानंतर कोयनाच्या नंतर सरळ गायत्री आहे। ओके, गायत्रीच्या नंतर जर आपण बघितलं बघा सावित्री नदी आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये येणारी म्हणजे सांगली जिल्ह्यातून प्रवाहित असणारी एक नदी आहे बघा त्या ठिकाणी वारणा नावाची नदी। काय बोललो मी, वारणा। ह्या उपनद्या मात्र काय करत चला बघा 100% आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। तसं जर आपण विचार केला तर वारणा ही सांगली जिल्ह्यामधली आहे, परंतु एक बेसिक पॉईंट लक्षात ठेवायचं बरं का, आता मी इथं काढताना ही नदी स्वतंत्र काढलेली आहे, परंतु खऱ्या अर्थानं जी वारणा आहे बघा ही कोयना नदीची उपनदी आहे। मी तुम्हाला नंतर सविस्तर बोलेल, पण डायग्राम मध्ये मात्र आपण काय केलं सेपरेट घेतलेलं आहे। ठीक आहे,
परंतु एक पॉईंट लक्षात ठेवतो, काय बोललोय मी, कोयना नदीची उपनदी कोणती आहे त्या ठिकाणी, वारणा, जी सांगलीमध्ये आहे. त्याच्यानंतर बघा आपण जर कोल्हापूरमध्ये आलो तर कोल्हापूरमध्ये या कृष्णा नदीला मिळणारी सगळ्यात महत्त्वाची एक उपनदी आहे, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवचला, जिला आपण त्या ठिकाणी पंचगंगा असं म्हणूया. बोलू आपण तिथं सविस्तर गेल्यानंतर. पंचगंगा आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर सरळ सरळ या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याच्या बाउंड्रीवरून वाहणारी एक नदी आपल्याला पाहायला मिळते बघा, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवचला, जिला आपण त्या ठिकाणी दूधगंगा असं म्हणूया. काय बोललो बघा, दूधगंगा ही एक नदी आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाची आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, या दूधगंगा नदीची तुम्हाला एक उपनदी या ठिकाणी पाहायला मिळते, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवचला, जिला आपण त्या ठिकाणी वेदगंगा असं म्हणूया. म्हणजे नद्या प्लस त्यांच्या उपनद्या ह्या पण आपल्याला काय करायचं बघा, या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे, वेदगंगा आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर लक्षात ठेवचला बघा, या कर्नाटकमध्ये मिळणारी तिला अजून एक नदी आहे, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवचला, आपण तिला त्या ठिकाणी घटप्रभा असं म्हणूया. ओके, कोणते बोललो मी, घटप्रभा आहे. त्यानंतर बघा मलप्रभा नावाची एक नदी पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा. कोणती बोललो मी, मलप्रभा. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर लक्षात ठेवचला बघा, सरळ त्या ठिकाणी या महाराष्ट्रामधलीच एक नदी आहे बघा, जी तिला उत्तरेकडनं मिळते. ओके, आणि त्या नदीचं नाव आपल्याला क्लिअर असणं आवश्यक आहे. ती आहे बघा त्या ठिकाणी भीमा नदी, परंतु ती कर्नाटक राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी कृष्णाला मिळते. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला बघा, तो कृष्णा खोऱ्याच्या ह्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्या काय पाहिजे बघा, आपल्या या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. सरळ सरळ कोणती नदी कोणत्या दिशेनं मिळते ते एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. येरळा ही उत्तरेकडनं मिळणारी एकमेव उपनदी आहे, एकच आहे ती आणि एकमेव आहे. आपण जर पाठीमागं जर आयोगाच्या जर क्वेश्चन पेपरचा जर विचार केला तर या एक्झाममध्ये तुम्हाला इथं प्रश्न आलेला आहे बघा. प्रश्न हा होता की कृष्णाला उजव्या तीरावरनं डाव्या तीरावरनं मिळणारी एकमेव उपनदी कोणती, तर एकच आहे, तिचं नाव लक्षात ठेवचला, येरळा. आणि मग ह्या दोन तिच्या उपनद्या आहेत, नंदला आणि आम्रणी नावाची उपनदी. त्यानंतर या बाजूने जर आपण आलो बघा, ओके, उजव्या तीरावरनं तर वेण्णा आहे, कोयना आहे, गायत्री आहे, सावित्री आहे आणि वारणा ही त्या ठिकाणी काय बघा, सरळ सरळ कोयनेची उपनदी आहे. त्यानंतर पंचगंगा आहे, दूधगंगा आहे, वेदगंगा आहे, ओके, घटप्रभा आहे, मलप्रभा आहे. त्यानंतर जर आपण बघितलं बघा, भीमा पण नदी आहे, परंतु घटप्रभा, मलप्रभा, भीमा वगैरे ह्या नद्या तिला महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये काय बघा त्या ठिकाणी येऊन मिळतात. हा एक बेसिक प्रकारचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. मग आता आपल्याला करायचं आहे काय बघा, एक एक नदी घ्यायची आहे आणि त्या नदीचा आपल्याला काय करायचं बघा, या ठिकाणी सविस्तर अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, पाठीमागं मी तुम्हाला सांगितलं होतं उपनद्यांचा अभ्यास करत असताना बघा आपल्याला काय करायचं आहे, एक एक नदी म्हणजे पहिला मुद्दा. आता सुरुवात आपण करूया या ठिकाणी येरळा नावाच्या नदीला. काय बोललो बघा, येरळा. मग आता आपल्याला काय करायचं बघा, येरळा नदीचा उगम जो आहे तो नेमका कुठं झाला हे आपल्याला माहीत पाहिजे. नंतर बघा येरळा नदीची लांबी किती आहे हा एक मुद्दा. त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, शेवटी येरळा ही नदी कृष्णा नदीला कोणत्या ठिकाणी मिळते, म्हणजे या दोन नद्यांचा संगम कुठं होतोय हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि या येरळाच्या ज्या उपनद्या आहेत हे पण आपण काय करू बघा, त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, मग आता पहिला भाग लक्षात ठेवचला, जर आपण ह्या येरळा नदीबद्दल जर बोललोय तर हिचा उगम झालेला आहे बघा, सरळ उगम लक्षात ठेवचला सातारा जिल्ह्यामध्ये जो एक डोंगर आहे बघा, ज्या डोंगराचं नाव लक्षात ठेवचला, मस्कोबाचा डोंगर. काय बोललो तुम्हाला मी, मस्कोबाचा हा जो डोंगर आहे, या डोंगरामध्ये काय झालं बघा, ही जी येरळा आहे तिचा उगम त्या ठिकाणी तुम्हाला झालेला पाहायला मिळतो. आणि या येरळा नदीची जर एकूण लांबी जर आपण बघितली तर बघा, येरळाची एकूण लांबी त्या ठिकाणी जवळपास आपण जर विचार केला तर 125 किलोमीटर ही तुम्हाला काय बघा त्या ठिकाणी येरळा या नदीची लांबी या ठिकाणी सांगावी लागते. ओके, दोन तिच्या उपनद्या आहेत, नंदला आणि काय बघा त्या ठिकाणी आम्रणी. ह्या दोन उपनद्या आपल्याला या ठिकाणी तिच्या माहीत असणं आवश्यक आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, तिचा पूर्णपणे हा जो प्रवास आहे तो प्रवास आपल्याला जर कधी कधी जर विचारला तर तो लक्षात ठेवतो बघा. सातारा जिल्ह्यामध्ये जसं एक खटाव तालुका आहे बघा, तिथून त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी तिचा प्रवास पाहायला मिळतो. आणि फायनली ही जी नदी आहे बघा, सांगली जिल्ह्यामध्ये, काय बोललो मी, सांगली जिल्ह्यामध्ये ब्रह्मनाळ नावाचं एक ठिकाण आहे बघा. या ब्रह्मनाळमध्ये काय झालंय, ही जी नदी आहे तर ही नदी त्या ठिकाणी उत्तर दिशेकडनं काय झालेलं आहे बघा, कृष्णा नदीला येऊन या ठिकाणी मिळालेली आहे. दोन तिच्या उपनद्या आहेत, एक आम्रणी
आणि अजून एक नाव लक्षात ठेव चला, ज्या नदीचं नाव आहे बघा त्या ठिकाणी नंदला. कधी कधी नद्यांच्या उपनद्या जर तुम्हाला विचारल्या तर त्या मात्र काय बघा आपल्याला या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण जर बघा अजून जर एका नदीचा जर विचार केला, बाकी तिला भरपूर नद्या आहेत पण त्यापैकी आता आपण घेऊया कोयना नदी. काय बोललो बघा कोयना. मग आता आपल्याला करायचं आहे काय, कोयना नदीचा उगम जो आहे बघा तो उगम तुमचा क्लिअर पाहिजे. त्यानंतर कोयना नदीची एकूण लांबी आपली क्लिअर पाहिजे. त्यानंतर बघा ही नदी कृष्णा नदीला नेमकं कोणत्या ठिकाणी मिळते, म्हणजे या दोन नद्यांचा झालेला जो संगम आहे तो संगम पण काय पाहिजे बघा आपला या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि शेवटी उपनद्या हा पण एक आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आता कोयना नदीचा उगम नेमका कुठं झालाय, मग ज्या ठिकाणी कृष्णा उगम पावलेली आहे बघा महाबळेश्वर, तर या महाबळेश्वर या ठिकाणीच काय झालंय, या कोयनाचा जो उगम आहे तो उगम त्या ठिकाणी आपल्याला सांगावा लागतो बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर या कोयना नदीची एकूण लांबी आहे 119 किलोमीटर. आणि शेवटी जर आपण बघितलं कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा जो संगम आहे बघा तो संगम झालेला आहे या ठिकाणी सरळ कराड हे जे ठिकाण आहे बघा, तर या ठिकाणी हा तुम्हाला संगम पाहायला मिळतो. ओके. पाठीमागं एक गोदावरी नदी आहे बघा, त्याबद्दलही तुम्हाला एक वाक्य बोललो होतो मी त्यावेळेस. गोदावरीची एक उपनदी आहे, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवलं बघा त्या ठिकाणी प्रवरा नावाची उपनदी. आणि त्या प्रवराची एक उपनदी आहे मुळा, तर या दोन संगमाला आपण त्या ठिकाणी प्रवरा संगम म्हणतो. तसं आता कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या संगमाला आपल्याला काय म्हणायचं बघा त्या ठिकाणी एक नाव द्यायचं आहे आणि ते नाव आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी प्रीती संगम असं म्हणूया. कधी कधी बऱ्याचदा आपल्याला असे प्रश्न येतात की प्रवरा संगम कोणत्या दोन नद्यांच्या संगमाला म्हणायचं आहे, प्रीती संगम कोणत्या दोन नद्यांच्या संगमाला म्हणायचं आहे. मग प्रवरा संगम जर म्हटलं तर प्रवरा आणि मुळा या दोन नद्यांच्या संगमाला आपण प्रवरा संगम म्हणतो. आणि प्रीती संगम जर म्हटलं तर कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या संगमाला आपण काय म्हणतो बघा या ठिकाणी सरळ सरळ प्रीती संगम असं म्हणतो. ओके. त्यानंतर बघा कोयना नदीची एक उपनदी आहे, ज्या नदीचं नाव लक्षात ठेव चला, जिला आपण त्या ठिकाणी वारणा नदी असं म्हणूया, जी सांगली जिल्ह्यामध्ये आहे. आणि या वारणा नदीच्या काठावरती आपण जर बघितलं तर या ठिकाणी बघा चांदोली नावाचं एक मेन धरण आहे, हा एक भाग लक्षात ठेव चला. त्यानंतर कोयना जी नदी आहे बघा, या कोयनाच्या काठावरती पण जे तुम्हाला मगाशी बोललो मी या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये कोयना धरण आहे. आणि या कोयना धरणावरती जे जलविद्युत केंद्र आहे बघा, या जलविद्युत केंद्राची वीज निर्मिती क्षमता ही महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. आणि त्यामुळं ह्या कृष्णा नदीला आपण महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हणतो बघा. काय बोललो मी, कृष्णा नदीला आपण त्या ठिकाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हणतो. काय करत चला बघा, ह्या ज्या नद्या आहेत ह्या नद्यांचे वैशिष्ट्य थोडेसे लक्षात ठेवत चला. जसं बघा सरळ सरळ आपण जर बघितलं महाराष्ट्राची विशेष करून त्या ठिकाणी बघा असं तुम्हाला विचारलं जातं की महाराष्ट्राची अमृतवाहिनी नदी नेमकं कोणत्या नदीला म्हणायचे, तर हा एक मुद्दा आपल्याला माहीत पाहिजे. अमृतवाहिनी किंवा तिचं ऑब्लिकमधलं अजून एक नाव लक्षात ठेव चला, आपण तिला जीवनवाहिनी असं पण म्हणूया. अमृतवाहिनी काय बघा किंवा जीवनवाहिनी. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर तुम्हाला अजून एक या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे की महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आपण जिला म्हणूया. ठीक आहे. महाराष्ट्राची काय त्या ठिकाणी भाग्यलक्ष्मी किंवा महाराष्ट्राची भाग्यरेषा कोणत्या नदीला म्हणायचे, हा एक भाग तुम्हाला या ठिकाणी माहीत पाहिजे. त्याच्यानंतर आपण जर अजून जर बघितलं बघा तर महाराष्ट्राची जसं भाग्यलक्ष्मी आहे तसं बघा धनलक्ष्मी असं पण एका नदीला बोलल्या जात आहे. काय बोललो बघा, धनलक्ष्मी. नद्यांचा ग्रुप आहे तो, त्यांना त्या ठिकाणी बोललं जाते. हा पण एक भाग लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. मग आता महाराष्ट्राची अमृतवाहिनी किंवा जीवनवाहिनी कुणाला म्हणायचंय, तर बघा गोदावरी नदी आणि तिची एक उपनदी आहे बघा, ज्या नदीचं नाव लक्षात ठेव चला प्रवरा, जिला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो बघा महाराष्ट्राची अमृतवाहिनी किंवा महाराष्ट्राची जीवनवाहिनी. तर आता हिला जीवनवाहिनी किंवा अमृतवाहिनी का म्हणायचे हे तुम्हाला मी पाठीमागच्या काही लेक्चरमध्ये क्लिअर केलेलं आहे बघा. ओके. त्याच्यानंतर भाग्यलक्ष्मी किंवा भाग्यरेषा हे म्हणायचे या ठिकाणी सरळ कोयना नदीला, जी सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ही त्या ठिकाणी अहमदनगर, आता नाव त्या ठिकाणी चेंज झालं आहे बघा, अहमदनगरचं नाव त्या ठिकाणी चेंज करून आता त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर असं त्याचं नाव केलेलं आहे बघा. त्याच्यानंतर कोयना हे जे नदी आहे सातारा जिल्ह्यामध्ये. आणि महाराष्ट्राची धनलक्ष्मी जर कोणत्या नद्याला म्हणायचं आहे तर विदर्भातल्या नद्या आहेत. एक आहे बघा वर्धा आणि दुसरी लक्षात ठेवचला काय बघा त्या ठिकाणी वैनगंगा. या दोन नद्यांना आपण महाराष्ट्राची धनलक्ष्मी म्हणतो. याचं कारण लक्षात घ्या,
प्रवरा जी नदी आहे बघा, या प्रवराच्या काठावरती भंडारदरा नावाचं धरण आहे आणि त्या कालखंडामध्ये या भंडारदरा धरणातील जे पाणी आहे या पाण्याने काय केलं बघा, बऱ्याचशा लोकांची तहान त्या ठिकाणी भागवलेली आहे. ओके, आणि म्हणून त्या भंडारदरा धरणातील पाण्याने आपण असं म्हणूया तहान भागवली, म्हणजे लोकांना जीवनदान दिलेलं आहे, बरोबर आहे की नाही. आणि जीवनदान त्या कालखंडामध्ये म्हणजे तुम्ही जर पाठीमागे गेले बघा द्वापार वगैरे युगामध्ये, तर जीवनदान देण्याचं काम हे अमृत करत होतं. म्हणून त्या हे भंडारदरा धरण ज्या नदीच्या काठावरती आहे ती म्हणजे प्रवरा नदी, म्हणून आपण तिला महाराष्ट्राची काय म्हणतो बघा, अमृतवाहिनी. भाग्यलक्ष्मी का म्हटलं आपण या नदीला, एक तर कारण लक्षात ठेवा, चला महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं जलविद्युत निर्मिती क्षमता असणारं केंद्र कोणतं आहे बघा, सातारा जिल्ह्यामधलं कोयना, आणि ते कोणत्या रिव्हरच्या काठावरती आहे तर कोयना, म्हणून आपण तिला काय म्हणलो बघा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. त्यानंतर धनलक्ष्मी, धन म्हणजे काय, मणी, पैसा. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, वर्धा वैनगंगा नद्यांचं खोरं असं आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खनिज संपत्ती जर कुठं एकवटलेली आहे तर ती आहे बघा त्या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगाच्या खोऱ्यामध्ये, आणि म्हणून या नद्यांना आपण काय म्हणतो बघा, महाराष्ट्राच्या धनलक्ष्मी असं म्हणतो तो. ठीक आहे, तर हा एक भाग काय करत चला बघा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. चला आपण कृष्णाच्या उपनद्या पाहतोय. एरा नदीची तुम्हाला मी लांबी सांगितली 125 किलोमीटर. त्यानंतर ही जी कोयना आहे या कोयनाची लांबी किती सांगितली बघा, ही सांगितलेली आहे त्या ठिकाणी 119 किलोमीटर. त्याच्यानंतर अजून आपण जर बघितलं बघा, अजून एक नदी आहे ज्या नदीचं नाव आपल्याला या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे बघा, ती लक्षात ठेव चला, वेण्णा नावाची नदी. कोणती बोलले बघा, वेण्णा. मग आता 3 पॉईंट आहेत आपले. पहिला पॉईंट तुम्हाला उगम क्लिअर पाहिजे, त्याच्यानंतर बघा त्या नदीची लांबी क्लिअर पाहिजे, त्यानंतर ती नदी कृष्णा नदीला कोणत्या ठिकाणी मिळते, संगम वगैरे हा तुमचा क्लिअर पाहिजे. मग आता वेण्णा नदीचा उगम ग्रुपच आहे, आपलं मगाशी बोलणं झालंय, बरोबर आहे की नाही. मग वेण्णा जी नदी आहे बघा, या नदीचा उगम कुठं झालेला आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये जे महाबळेश्वर आहे, तर या महाबळेश्वरमध्ये काय झालंय, वेण्णाचा उगम त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. एकूण लांबी जर आपण बघितली तर वेण्णाची एकूण लांबी त्या ठिकाणी 64 किलोमीटर आहे, आणि वेण्णा नदीचा संगम जो आहे बघा या ठिकाणी त्या कृष्णा नदीसोबत झालाय माहुली या ठिकाणी. काय बोललो मी, माहुली. हे पॉईंट काय करत चला बघा, मेन आहेत जे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक भाग माहीत असणं आवश्यक आहे बघा, की महाबळेश्वरच्या जवळ या वेण्णा नदीच्या काठावरती आपल्याला एक धबधबा पाहायला मिळतो बघा, ज्या धबधब्याचं नाव लक्षात ठेवू चला, ज्याला आपण त्या ठिकाणी लिंगमळा नावाचा धबधबा म्हणूया. कोणता बोलले बघा, लिंगमळा. आता काय करत चला बघा, उपनद्यांची माहिती घेत असताना जे तुम्हाला मी पाठीमागे बोललेलो होतो, तुम्हाला काय करायचं, उपनद्यांची लांबी कन्फर्म लक्षात ठेव चला, कारण की आयोग थोडंसं काय करतं बघा, बदलत्या आपल्या ह्या पॅटर्ननुसार तुम्हाला म्हणजे एखादी नदी आणि त्या नदीच्या उपनद्या यांचा लांबीनुसार जर क्रम विचारला तर हा क्रम त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला. कृष्णा झाली, कोयना झाली, त्यानंतर वेण्णा नदी आपली या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, अजून एक नदी महत्त्वाची आहे कृष्णाला मिळणारी, आणि ती नदी लक्षात ठेवू चला, पंचगंगा नावाची उपनदी, जिला आपण कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असं म्हणतो बघा. काय बोललो मी, कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी किंवा कोल्हापूर जिल्ह्याची श्वासनलिका वगैरे अशा नावं आहेत. पहिला मुद्दा तुम्हाला उगम जो आहे तो उगम क्लिअर पाहिजे, त्यानंतर बघा पंचगंगाची एकूण लांबी क्लिअर पाहिजे, आणि फायनली या पंचगंगा नदीचा कृष्णा नदीसोबत झालेला जो संगम आहे बघा तो पण आपला त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. डायग्राममध्ये तसं आपण ह्या सगळ्या नद्या घेतलेल्या आहेत. ओके, फक्त आता आपण काय करतोय, एक एक नदी वेगळी करतोय आणि त्यांचा त्या ठिकाणी अभ्यास करतोय. मग आता पहिला एक भाग लक्षात ठेवतो, ज्यावेळेस तुम्ही पंचगंगा नदीचा अभ्यास करता थोडंसं काही मुद्दे आपले काय बघा, या पंचगंगा नदीचे क्लिअर असणं आवश्यक आहे. कसे लक्षात घ्या, पहिला तर मुद्दा आपला हा क्लिअर पाहिजे बघा, पंचगंगा ही त्या ठिकाणी 5 नद्यांचा एक ग्रुप आहे बघा. आता ग्रुप कसा, पहिला तर एक भाग कन्सिडर करा, या ठिकाणी हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक डोंगर आहे बघा, ज्या डोंगराचं नाव लक्षात ठेवू चला, ज्याला आपण त्या ठिकाणी दूधगंगा डोंगर असं म्हणूया. काय बोललो बघा, दूधगंगा डोंगर. थोडंसं इकडे घेतो मी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा दूधगंगा डोंगर आहे, आणि मग आता या दूधगंगा डोंगरावरती काय झालंय, एक नदी उगम पावलेली आहे, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवू चला, जिला इथं मी भोगावती असं म्हणतो बघा. काय त्या ठिकाणी, भोगावती. आता प्रॉपर पॉईंट लक्षात ठेवू चला. मग आता झालंय काय, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा, सरळ आपण जर पुढे गेलो तर करवीर तालुक्यामध्ये एक ठिकाण आहे बघा, ज्या ठिकाणचं नाव लक्षात ठेवू चला, ज्याला आपण त्या ठिकाणी चिखली असं म्हणूया. काय बोललो बघा, चिखली. चिखली बुलढाण्यामध्ये पण आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण करवीरमध्ये एक चिखली आहे.
मग आता त्या चिखलीमध्ये गेल्यानंतर काय झालं बघा, या भोगावती नदीला अजून काही नद्या मिळाल्या. जसं एक नदी मिळाली बघा त्या ठिकाणी कुंभी नावाची. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा कासारी, ही पण नदी त्या ठिकाणी इथे मिळालेली आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक नदी आहे बघा, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवा चला, जिला आपण त्या ठिकाणी तुळशी असं म्हणूया. काय बोललो बघा, तुळशी. मग आता भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी हा प्रवाह पुढे गेला आणि याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजून एक ठिकाण आहे बघा, प्रयाग नावाचं. मग या प्रयागमध्ये काय झालं बघा, एक नदी तिला मिळते, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवा चला, जिला आपण सरस्वती म्हणूया. परंतु सरस्वती नदीचं वैशिष्ट्य असं आहे, हिला आपण त्या ठिकाणी गुप्त नदी असं म्हणतो बघा. काय बोलतो त्या ठिकाणी, गुप्त, कारण की ती प्रकट होत नाहीये. प्रकट होत नाही याचं कारण लक्षात ठेवा चला, म्हणजे ती काही कंटिन्युअसली वाहत नाहीये. ही गुप्त नदी सरस्वती आहे आणि ही नदी बघा दर 12 वर्षातून एकदा, काय बोललो मी, दर 12 वर्षातून केवळ एकदाच काय होतं बघा, ही प्रकट होते. आणि त्यावेळेस काय होतं बघा, ह्या सगळ्या नद्या एकत्र येतात आणि मग हा पुढचा जो प्रवाह आहे तर त्या प्रवाहाला आपण काय म्हणतो बघा, या ठिकाणी पंचगंगा असं म्हणतो. म्हणजे पंचगंगा नदी जी आहे ही 5 नद्यांची मिळून त्या ठिकाणी बनलेली आहे. भोगावती, कुंभी, कासारी, सरस्वती आणि तुळशी. त्यापैकी भोगावती काय बघा, काय त्या ठिकाणी सरस्वती ही जी आहे जिला आपण त्या ठिकाणी गुप्त नदी असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे पहिला मुद्दा, पंचगंगा नदीचा उगम जो आहे हा 5 नद्या मिळून त्या ठिकाणी झालेला आहे. भोगावती नद्या कन्फर्म लक्षात ठेवा चला. कुंभी नावाची नदी आहे, कुंभीच्या नंतर त्या ठिकाणी कासारी नावाची एक नदी आहे. या कासारीच्या नंतर जर आपण बघितलं बघा, तुळशी नावाची एक उपनदी आहे आणि या तुळशीच्या नंतर लक्षात ठेवा चला सरस्वती, जी त्या ठिकाणी काय बघा गुप्त नदी आहे. काय बोललो मी, गुप्त नदी. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा झालंय काय, पुढे चालून जर आपण गेलो तर या पंचगंगा नदीची एकूण लांबी जर आपल्याला विचारली तर एकूण त्या ठिकाणी लांबी लक्षात ठेवा चला 93 किलोमीटर आहे. आणि फायनली यांचा संगम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बघा अजून एक मुद्दा, पंचगंगा जी नदी आहे या नदीच्या काठावरती इचलकरंजी वगैरे हे मेन जी शहरं आहेत, ही शहरं काय बघा त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवा चला, कोल्हापूर सारखं शहर तुम्हाला या पंचगंगा नदीच्या काठावरती जे आहे बघा हे त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. क्लिअर सगळ्यांना. आणि फायनली काय झालं बघा, ही जी पंचगंगा आहे ही पंचगंगा नदी नृसिंहवाडी हे एक ठिकाण लक्षात ठेवा चला. तर या नृसिंहवाडी जवळ काय झालंय, जाऊन त्या ठिकाणी कृष्णा नदीला मिळालेली आहे. म्हणजे कृष्णाच्या ह्या ज्या मेन उपनद्या आहेत बघा, त्या जर तुम्हाला विचारल्या गेल्या तर ह्या आपल्याला सांगता येणं आवश्यक आहे. बऱ्याचदा कधी अशा याच्यावरती आपल्याला जर प्रश्न जर विचारले गेले तर कन्फर्म माझ्या मते 4 उपनद्या मेन आहेत ज्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला बघा. ठीक आहे, एरा नदीची लांबी आहे बघा 125 किलोमीटर. त्यानंतर बघा कोयना नदीची लांबी आहे 119 किलोमीटर. त्यानंतर बघा वेण्णा नदीची लांबी आहे 64 किलोमीटर. आणि पंचगंगाची लांबी त्या ठिकाणी काय बघा 93 किलोमीटर. उद्या जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न आला की कृष्णा नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार योग्य क्रम लावा, तर हा क्रम मात्र काय बघा आपल्याला या ठिकाणी लावता येणं आवश्यक आहे. क्लिअर. चला इथपर्यंत आपल्याला माहिती या कृष्णा नदीची म्हणजे त्या उपनद्यांची या ठिकाणी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, आता धरणं, शहर आणि संगम तर आता बऱ्यापैकी आपल्या या ठिकाणी क्लिअर झालेले आहेत. मग आता कृष्णा नदीचा जर आपण विचार केला बघा तर या कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये जेवढ्या काही उपनद्या आहेत तिच्या, मग आता मेन या ठिकाणी जे प्रकल्प आहेत, धरणं आहेत ते कोणते लक्षात घ्या बघा. कोयना धरण आहे जे तुम्हाला कोयना नदीच्या काठावरती पाहायला मिळतं बघा सातारा जिल्ह्यामध्ये. थोडासा हे फेंट आहे त्यामुळे आपल्याला हे लवकर समजणार नाही, त्यामुळे आपण इथं लिहून घेतोया. धरण आहे, या भागामध्ये नदी आहे आणि इकडे काय करा बघा, ते धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपण लक्षात ठेवूया. पहिलं आपण जर बघितलं बघा कोयना धरण आहे. ओके, नदी जर आपण बघितले तर ही पण लक्षात ठेवू चला, नदी कोणती आहे, ही कोयना नदी. आणि हे धरण आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते, सातारा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा कन्हेर नावाचं धरण आहे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आयोगाने बऱ्यापैकी आतापर्यंत प्रश्न विचारलेत. धोम नदीच्या काठावरती जिल्हा कोणता बघा त्या ठिकाणी सातारा जिल्हा. त्यानंतर आपण जर बघितलं तर कन्हेर धरण या ठिकाणी कृष्णाच्या काठावरती आहे. ओके, कृष्णा नदीच्या काठावरती, जिल्हा कोणता बघा सातारा जिल्हा. त्यानंतर चांदोली धरणाबद्दल आपण जर बोलतोय तर मग अशी आपण बघितलेलं आहे कोयना नदीची उपनदी आहे बघा, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवा चला वारणा. आणि हे धरण आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं बघा, या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये.
त्यानंतर राधानगरी धरण आहे भोगावती नदीच्या काठावरती. काय बोललो मी, जे राधानगरी आहे बघा, इकडे जर आपण बघितलं तर भोगावती नावाची नदी आहे आणि जिल्हा जर कोणता असेल तर तो लक्षात ठेवायचा बघा कोल्हापूर जिल्हा आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर कळंबावाडी आहे, तुळशी आहे, दूधगंगा आहे. परंतु काय करत चला बघा, हे मेन लक्षात ठेवायचं, कोयना, कन्हेर, चांदोली आणि राधानगरी. ओके, हे आत्तापर्यंत आयोगाने आत्तापर्यंत काय केलं बघा, ह्या कन्हेरवरती बऱ्यापैकी प्रश्न आलेत बरं का. थोडंसं हेही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण जर कृष्णा खोऱ्यामध्ये आलो तर या कृष्णा नदीच्या काठावर आणि तिच्या उपनद्यांच्या काठावरती काही मेन तुम्हाला शहरं पाहायला मिळतात बघा. जसं सातारा, सांगली, वाई, कराड, औदुंबरवाडी, नरसोबाचीवाडी, मिरज हे सर्व शहरं त्या ठिकाणी काय बघा कृष्णाच्या काठावरती. कागल शहर आहे कोल्हापूर जिल्ह्यामधलं, दूधगंगा नदीच्या काठावरती आहे. त्यानंतर दहिवळ आहे बघा सातारा जिल्ह्यामधलं, मानगंगा नदीच्या काठावरती आहे. कोल्हापूर आहे, इचलकरंजी आहे प्रॉपर पंचगंगाच्या काठावरती आहेत. राधानगरी भोगावती नदीच्या काठावरती आहे. गडहिंग्लज हिरण्यकेशी नदी आहे बघा तिच्या काठावरती आपल्याला पाहायला मिळतं. आणि बाकी येरळा, वडूज शहर येरळाच्या काठावरती, मेढे नावाचं शहर त्या ठिकाणी वेण्णाच्या काठावरती आहे. ठीक आहे. असे मेन काठावरले शहरं पण त्या ठिकाणी काय करा बघा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. आणि आता सेकंड लास्ट आपला मुद्दा आहे, तसे संगम तर आपण बऱ्यापैकी मगाशी क्लिअर केलेलेच आहेत, तरी पण लक्षात घ्या माहुली हे जे ठिकाण आहे इथं दोन नद्यांचा काय झाला बघा संगम आहे. कृष्णा आणि या ठिकाणी काय वेण्णा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे बघा माहुलीमध्ये. त्यानंतर कराड, कृष्णा आणि कोयना ज्याला आपण प्रीती संगम असं म्हणतो बघा. त्याचं कारणही असं आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पण समाधी आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळते आणि या दोन नद्यांचा संगमही तिथं झालेला बघा कराडमध्ये. त्यानंतर ब्रह्मनाळ, कृष्णा आणि येरळा. त्यानंतर हरिपूर, कृष्णा आणि वारणा नदी. त्यानंतर बघा नृसिंहवाडी, कृष्णा आणि पंचगंगा. त्यानंतर दंतेवाडा, कृष्णा आणि वेदगंगा. बागलकोट, कृष्णा आणि घटप्रभा. आणि कुरुगुडी, कृष्णा आणि काय बघा त्या ठिकाणी भीमा नदी यांचा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे. आणि शेवटचा एक मुद्दा असा आहे की जसं गोदावरी पाठीमागं आपलं झालेलं आहे, गोदावरी नदीतील पूर्णपणे जे पाणी आहे बघा या पाण्याचं व्यवस्थापन लावण्यासाठी जसं आपण गोदावरी विकास पाटबंधारे महामंडळ निर्माण केलं होतं, तसं आता कृष्णा खोऱ्यातील जे पूर्णपणे पाणी आहे बघा त्या पाण्याचं प्रॉपर नियोजन करण्यासाठी कृष्णा खोरे विकास पाटबंधारे महामंडळ निर्माण केले 1906 मध्ये. ओके, 1996 मध्ये, ज्याचं तुम्हाला मेन कार्यालय पुणे शहरामध्ये पाहायला मिळतं. हे आपल्याला एक माहीत असणं आवश्यक आहे बघा. 1996 साली कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळ. आणि जिथं मी तुम्हाला मगाशी बोललो होतो थोडंसं आपल्याला कन्फ्यूज होतो बघा, तो मुद्दा आहे पंचगंगा मंदिराचा आणि पंचगंगा नदीचा. ओके, जर पंचगंगा आपल्याला मंदिर जर विचारलं तर हे पंचगंगा मंदिर तुम्हाला कुठं पाहायला मिळतंय, सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी. म्हणजे पंचगंगा मंदिर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि ह्या 5 नद्या कोणत्या मंदिरातल्या, त्यातली पहिली आहे बघा कृष्णा नदी. त्यानंतर 2 नंबर आहे वेण्णा नावाची नदी, कृष्णा, वेण्णा, कोयना. त्यानंतर पुढची आहे बघा सावित्री नावाची नदी. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर अजून एक आहे बघा गायत्री नावाची नदी. ओके, आणि त्यानंतर जर आपण बघितलं बघा जसं पंचगंगा मंदिर आहे तसं पंचगंगा महाराष्ट्रामध्ये एक नदी पण आहे बघा. आणि पंचगंगा नदी आपल्याला पाहायला मिळते सरळ कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा, तर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. बरोबर आहे. मग आता पंचगंगा नदीच्या 5 नद्या वेगळ्या, त्यापैकी पहिली आहे भोगावती. त्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं तर कुंभी नावाची नदी आहे. भोगावती, कुंभी, कासारी आहे. कासारीच्या नंतर बघा आहे तुळशी नावाची नदी. आणि तुळशीच्या नंतर अजून एक लक्षात ठेवलं बघा सरस्वती, जी त्या ठिकाणी भूगर्भ म्हणजे गुप्त आहे. ओके, चला हे एक आपल्याला काय बघा या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा कधी अशा टाईपमध्ये जर प्रश्न विचारले तर माझ्या मते कृष्णा नदी संदर्भात एवढी बेसिक माहिती आपल्याकडं 100% पाहिजे बघा. ठीक आहे. बऱ्याचदा तुम्हाला ह्या अशा टाईपवरती एक्झाममध्ये प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत जे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. इथं तुमची कृष्णा जी रिव्हर आहे ही कृष्णा रिव्हर काय झाली बघा पूर्णपणे या ठिकाणी संपलेली आहे. ओके, चला त्याच्यानंतर बघा थोडंसं एक इतर माहिती अशी आहे की आपल्याकडं नवीन ज्या बॅच आहेत
ह्या नवीन बॅचेस आपण त्या ठिकाणी काय केल्यात बघा, या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. ओके, मग या नवीन बॅचमध्ये सरळ त्या ठिकाणी इथं आपण जर बघितलं तर हिस्ट्रीची पण बॅच सुरू झालेली आहे. भूगोलची पण या ठिकाणी जी बॅच आहे बघा, ही बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. ओके, म्हणजे चला आता ते जाऊ द्या. स्पेशल हिस्ट्रीची पण बॅच आहे, स्पेशल भूगोलची पण बॅच आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. स्पेशल इतिहास आपण ज्याला म्हणूया, इतिहास ही पण एक बॅच आहे. आणि स्पेशल काय बघा त्या ठिकाणी भूगोलच्या पण बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. ओके, ह्या सर्व बॅचेस नवीन पद्धतीने या ठिकाणी सुरू होतील तुमच्या 1 जून 2025 पासून. लक्षात आले, 2 बॅच आहेत त्या, म्हणजे स्पेशल हिस्ट्रीची बॅच राज्यसेवेसाठी एक वेगळी आहे आणि कंबाईनसाठी एक वेगळी आहे बघा. ओके, म्हणजे इथं तुम्हाला पूर्णपणे हिस्ट्रीच्या 2 बॅच पाहायला मिळतील. एक राज्यसेवेसाठी, राज्यसेवा पूर्व परीक्षा, आणि सेकंड आहे बघा त्या ठिकाणी संयुक्त पूर्व प्लस त्या ठिकाणी काय बघा संयुक्त मुख्य परीक्षा. पूर्णपणे याच्यामध्ये सिलेबस आपण कव्हर करतोय. आणि स्पेशल भूगोलमध्ये पण सेम आहे, राज्यसेवा आणि काय बघा संयुक्त पूर्व परीक्षा. क्लिअर सगळ्यांना? तर अशा प्रकारच्या ह्या बॅचेस आपल्या 1 जूनपासून सुरू होत आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन करायचं आहे आपण ॲडमिशन करू शकता. ॲडमिशनसाठी संपर्क आहे 99 75 75 54 99 या नंबरवर संपर्क साधून आपण या बॅचमध्ये आपला प्रवेश त्या ठिकाणी कन्फर्म करू शकता. चालेल, थांबूया, भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.